नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवडा बघणार आहोत। याशिवाय जन्माष्टमीचा प्रसाद अपुराच आहे। रेसिपी खूप साधी सोपी सरळ आहे। सुरुवात करूया, पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉनवर हिट करून ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर इथे आता साहित्य बघूया काय काय लागणार आहे। सुंठवडा आहे, त्यामुळे साहजिकच आहे सुंठ लागणार आहे। तर बघा 3 तुकडे असे सुंठाचे घेतलेले आहेत। फ्लेवरसाठी चव येण्याकरता सुवास येण्याकरता 4-5 वेलच्या घेतल्या। इथे खारी घेतली आहे बी काढून फोडून, काळी आहे, लालही घेऊ शकता। अर्धा चमचा बडीशोप, त्याहीपेक्षा 2 मोठे चमचे आपल्याला धन लागेल, धन्याचा चव यायला हवी। 1 चमचा खसखस घेतली आहे आणि अर्धा चमचा सफेद तीळ आहे। सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे घेऊ शकता। अर्धी वाटी छोटी सुक्या खोबऱ्याचा किस इथे करून घेतलेला आहे आणि खडीसाखर आपल्याला पाहिजे। प्रसादासाठी खडीसाखर वापरतात, पण साधी साखरही तुम्ही घालू शकता सुंठवड्याला। आता सर्वात अगोदर ना ही सुंठ बघा खूप कडक असते, तर आपल्याला ती अगोदर कुटून घ्यायची आहे, म्हणजे बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये बारीक होणार नाही शक्यतो। होईल तितकं ना हे मी बारीक करून घेणार आहे आणि बाकीचं आता मिक्सरमध्ये याची पूड तर होणारच आहे। तर बघा साधारण अशा पद्धतीनं हे मी कुटून सुंठ तयार केलं आहे। आता बाकीचं जे साहित्य आहे ना ते आपण पॅनमध्ये भाजायला घेऊयात। पॅन गरम करायला ठेवलं आहे मध्यम आचेवर। यामध्ये आता सुकं खोबऱ्याचा किस घातला आहे, तोही परतून छान आपल्याला हलकासा बदामी किंवा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भाजल्यानंतर हा छान कडक होतो। तेल तूप आपल्याला भाजण्याकरिता काहीच वापरायचं नाही। बघा रंग किती छान आला आहे, 2 ते 3 मिनिटांमध्ये सहज सुकं खोबरं भाजलं जातं। आता हे आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात आणि इतर राहिलेलं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे, तीही छान नरम होईपर्यंत ना भाजून घेतली आहे मी साधारण 1-2 मिनिटासाठी। यानंतर यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम टाकून भाजून घ्यायचे आहेत। सुकामेवा असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल। धन घातलंय सोबतच आणि बडीशोप घातली 1 चमचा। तीळ आणि खसखस खूप पटकन भाजली जाते, त्यामुळे थोड्या वेळानंतर यामध्ये मी तीळ घातलेत आणि खसखस घातली आहे। धण्याचा छान खमंग वास यायला लागला होता, त्यानंतर यामध्ये तीळ आणि खसखस घालून घेतली आहे। आता बघा खूप छान खसखससुद्धा आपली भाजल्या गेली आहे। खसखसला छान लालसर रंग आला आहे। मध्यम आचेवर सतत हलवत जर भाजलं ना तर खूप छान सगळी बाजूने व्यवस्थित भाजलं जातं। आता हे साहित्य थंड झालं आहे, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। सोबतच यामध्ये सुकं खोबरं घालते, संपूर्ण नाही घालणार आहे, काही तसंच ठेवणार आहे आणि काहीच बारीक करणार आहे मी। आता सोबतच यामध्ये सुंठ घालायचं आहे। खारीक यामध्ये मी वाटणार नाही आहे, ती सेपरेट दळून घेणार आहे। त्यानंतर गरजेनुसार आवडीप्रमाणे यामध्ये खडीसाखर घालायची आहे आणि वेलची घातली आहे। आता हे सर्व आपण छान इथे बारीक करून घेतलेलं आहे। अगदी व्यवस्थित परफेक्ट असं हे बारीक होऊन तयार झालं आहे, मस्त याची पावडर झाली आहे। आता यामध्ये ना हे सुकं खोबरं मी काही गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे सगळंच बारीक नाही केलं आहे। हाताने असं कुस्करून घेते, छान भाजलेलं आहे खमंग, कडकपणा असतो त्याला, त्यामुळे हाताने सहज हे बारीक होतं। आता ह्या प्लेटमध्ये ना सर्व सुंठवडा बनवलेला मी काढून घेतला आणि सेपरेटली आता खारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दळून घेतली, ती पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि चांगलं आता मिक्स करून घेऊयात। गार्निशिंग म्हणून भाजलेलं सुकं खोबरं वरतून टाकलं आणि तुळशीचं पान टाकूयात, म्हणजे श्रीकृष्णाला हा प्रसाद अर्पण झाला आहे। सुंठवडा जन्माष्टमीनिमित्त नक्कीच आवर्जून करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।